एसआयटी चौकशीत भोंदू खरातकडून फसवणूक केल्याची कबुली, तर माझं मरण इथेच आहे. खरातची चौकशी दरम्यान प्रतिक्रिया. भोंदू अशोक खरातची 3 बँक खाती ईडीकडून सील. फरार कल्पना खरातचंही बँक खातं गोठवलं. दोघांच्याही संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी. भोंदू खरातच्या फसवणुकीची व्याप्ती नागपूरपर्यंत. नागपुरातील एका महिलेनं खरातला 2.5 कोटी रुपये दिल्याची माहिती, तर पदोन्नतीसाठी खरातनं एजंटच्या माध्यमातून 2.5 कोटी घेतल्याचं समोर. राज्यात नांदेड, बीड आणि हिंगोलीला 4.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के. भूकंपाच्या धक्क्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मे महिन्याच्या अखेर मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होणार. यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती, तर उद्घाटनाला येणार नसल्याचंही केलं स्पष्ट. नाशिकच्या सिन्नरजवळील पंचाळेजवळ ट्रक आणि पिकअपची जोरदार धडक. अपघातात पिकअपनं घेतला पेट. भीषण अपघातात 4घांचा मृत्यू. चंद्र प्रदक्षिणेनंतर आर्टिमिस 2 पृथ्वीवर परतले. पॅसिफिक महासागरात पहाटे ऐतिहासिक स्प्लॅशडाऊन. दरम्यान अशोक खरातची 3 बँक खाती ईडीकडून सील करण्यात आली आहेत. भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात फरार आहे. कल्पना खरातचं सुद्धा एक बँक खातं ईडीकडून सील करण्यात आलंय. या बँक खात्यांमधील गेल्या 3 वर्षांच्या व्यवहारांची ईडीकडून पडताळणी केली जाणार आहे. खूप सारे ट्रान्झॅक्शन गैरव्यवहार आढळून आलेत आणि त्यामुळे या 3ही बँकांच्या खात्यांची तपासणी होणार आहे. त्यातल्या ट्रान्झॅक्शनची तपासणी होणार आहे. खरातची ही 3 बँक खाती सील करण्यात आलेली आहेत. पत्नी कल्पना खरातचं सुद्धा खातं गोठवलं गेलेलं आहे. या खात्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार झालेले आहेत. मोठ्या ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत आणि त्यामुळे ही 3ही खाती ईडीकडून गोठवली गेलेली आहेत. दोघांच्याही संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी सुद्धा सुरू आहे. नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधील खात्यांची तपासणी सुरू आहे. या खात्यांमध्ये एवढ्या मोठ्या रकमा आल्या कुठून ते बघितलं जाणार आहे. खरातच्या मालमत्तांवरही टाच येण्याची शक्यता आहे. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये एक ट्विस्ट सुद्धा आलाय. खरातचा खजिनदार असलेल्या ललित पोफळेनं अशोक खरात विरोधात तक्रार केलेली आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000 रुपयांची माझीच फसवणूक झाली आहे, अशी तक्रार त्यानं खरात विरोधात केली आहे. आतापर्यंत असं वाटत होतं की हा जो पोफळे आहे त्याचाच आधार घेत सगळे आर्थिक गैरव्यवहार भोंदू अशोक खरात करत होता. पण आता हा जो पोफळे आहे त्यानंच 8,76,00,000ला माझी फसवणूक झाली आहे अशी तक्रार दिली आहे. पण ही तक्रार आहे, अजून गुन्हा दाखल व्हायचा आहे. एसआयटीनं ललित पोफळेची तक्रार नोंदवून घेतली आहे. पण आर्थिक व्यवहार सगळे पोफळे पाहत होतात. त्यामुळे या सगळ्या विषयात आता सखोल चौकशीची गरज आहे. मुंबईमधलं जे पंचतारांकित हॉटेल आहे अशोक खरातचं, त्या सगळ्या अशोक खरातच्या हॉटेलच्या बुकिंगचं काम हा पोफळे करत होता. पीए पोफळेची सुद्धा फसवणूक झाल्याचं समोर आलंय. अर्थात हे चौकशी केल्यावरच शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. विधी करायचेत या नावाखाली 8,76,00,000ची त्याची फसवणूक केली आहे. एसआयटीनं या संदर्भातली पोफळेची तक्रार नोंदवून घेतली. पोफळेनंच खरात विरोधात ही तक्रार दिली आहे. खरात विरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल होतो का हे बघायचं. दरम्यान अशोक खरातच्या फसवणुकीची व्याप्ती नागपूरपर्यंत पोहोचलेली आहे. नागपुरातील एका महिलेनं या अशोक खरातच्या नादाला लागून 2.5 कोटी रुपये गमावलेले होते. त्याला ते दिले होते. त्याची पदोन्नती करून देण्याकरता ही रक्कम होती. या महिलेला पदोन्नती हवी होती आणि खरातनं एजंटच्या माध्यमातून 2.5 कोटी या महिलेकडून घेतले. काही दिवसांनंतर संबंधित महिलेनं एजंट विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यावर दोघांमध्ये समेट झाला. म्हणजे त्या महिलेमध्ये आणि या खरातमध्ये. अहमदनगर इथल्या निरंजन नावाच्या एजंटमार्फत खरातनं महिलेची फसवणूक केली होती. खरात अनेक प्रकरणात
प्रमुख राजकारणी, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना ओळखत होता. विविध क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांशी त्यांची ओळख होती आणि ते सांगूनच त्याने पदोन्नती मिळवून देतो असं या महिलेला सांगितलं आणि तिच्याकडनं 2.5 कोटी रुपये निरंजन या व्यक्तीच्या आधारे उकळले. महिलेच्या पदोन्नतीकरता हे उकळलेले पैसे जे आहेत ते सरतेशेवटी तिने फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर तिला थोडे बहुत परत देण्यात आले, पण तिला पद मात्र कुठलंही मिळालं नाही, पदोन्नती मात्र मिळाली नाही. एक नाशिकमधून धक्कादायक बातमी आपण पाहिली. बुधवार गुरुवारच्या दरम्यान ही बातमी आली आणि अख्खं महाराष्ट्र हादरलं. एक नामांकित कंपनी, बहुराष्ट्रीय कंपनी, या कंपनीमध्ये लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रकार झाला. प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून होणार आहे. SIT कडनं आता केंद्रीय यंत्रणा हा तपास आपल्या हातात घेतील. म्हणजे कुठल्या तपास यंत्रणा? तर NIA, ATS, IB कडून लैंगिक शोषण, धर्मांतर या प्रकरणाची चौकशी होईल. कारण या प्रकरणाची व्याप्ती वाढत चाललेली आहे आणि या प्रकरणामध्ये एक आंतरराष्ट्रीय टोळी सहभागी आहे का, या अनुषंगाने केंद्रीय यंत्रणा आता हा तपास करतील. त्यामुळे आता SITने सगळी महत्त्वाची माहिती यंत्रणांना पुरवायची आहे. लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठं रॅकेट आंतरराष्ट्रीय सहभागी आहे अशी माहिती असल्याने आता तपास केंद्रीय यंत्रणा करतील. या नामांकित कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. हे 5 आरोपी कोणते? तर तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेचानी हिला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अजून काही आरोपी फरार आहेत, त्यांनाही पकडायचे. त्यातली एक निदा खान आहे. 2 महिला यामध्ये सहभागी होत्या. एकूण 8 जण सहभागी होते. ही जी चेनानी आहे मॅनेजर, तिच्याकडे तक्रार वारंवार मुलींनी केली पण तिने लक्ष दिलं नाही. या चेनानीला, ती फरार होती, तिला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं, कोर्टात हजर करण्यात आलं काल आणि तिला पोलीस कोठडी मिळालेली आहे. या प्रकरणामध्ये एकूण 9 गुन्हे SIT कडून दाखल झालेले आहेत. तपास यंत्रणेकडे मागच्या दिलेल्या PC पासून आजपर्यंत तपासामध्ये काहीही प्रगती दिसत नाही आहे आणि प्रगती दिसण्याजोगा तपास आता काही राहिलेला नाही. कारण मुळातच सगळे आरोप हे 1-2 वर्ष जुने आहेत आणि ते तोंडी आरोप आहेत. त्यामुळे त्याच्यात आरोपींना ताब्यात घेऊन कस्टडीत घेणं हे गरजेचं नाही. त्यांचा एक मुद्दा होता की आरोपी तपासात सहकार्य करत नाही. त्याच्यावर आमचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेलं आहे की तपासात सहकार्य करणं म्हणजे काही आरोपींनी गुन्हा कबूल करणे नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आज मेहरबान न्यायालय दोघांचा युक्तिवाद ऐकून योग्य तो हुकूम करेल. अजून हुकूम झालेला नाही आणि मागचे जे काही न्यायालयीन कोठडीचे हुकूम झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही लवकरच जामिनाचे अर्ज दाखल करतो. संशयित आरोपीनामे अश्विनी चेनानी यांना माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने आरोपीस दिनांक 13 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. या अगोदर या गुन्ह्यातील 6 आरोपी अटक आहेत. एकूण अटक आरोपींची संख्या आता 7 झालेली आहे. त्यातील 6 आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेले 6 आरोपींना माननीय न्यायालयाशी ट्रान्सफर वॉरंट घेऊन पुन्हा अन्य गुन्ह्यांमध्ये वर्ग करून घेण्यात येणार आहे. सध्या या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे.